डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. तुम्ही इंट्रोडक्शन बरोबर फर्स्ट एक्झाम्पल पण तुम्ही बघितलात. आता आपण सेकंड आणि थर्ड एक्झाम्पल बघूया. द प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग अ टार्गेट इन एनी शॉट is 0.2 if 10 shots are fixed. Probability, you know that, number of shots, that is 10, and is equal to, you know that. जसं कंडिशननुसार आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी माहीत झाल्या, we can find out the probability. Find the probability that the target will hit at least twice. x ची व्हॅल्यू पण दिली आता, लक्षात येते का बघा आपल्याला. n, x, p आणि q ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असते, बरोबर आहे का. मग इथं लेट x इज इक्वल टू काय असणार आहे, टार्गेट हिटिंग ऑन अ शॉट असं लिहू शकतो. आता टार्गेट हिटिंग ऑन अ शॉट, आता टार्गेट हिट करतोय x इज इक्वल टू आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग शॉट, प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग ऑन टार्गेट, बरं का. टार्गेट हिटिंग ऑन शॉट म्हणजे त्या शॉटमध्ये टार्गेट, प्रोबॅबिलिटी ऑफ द प्रोबॅबिलिटी ऑफ हिटिंग अ टार्गेट, what is given 0.2. 0.2 means what? 2 by 10, that is equal to 1 by 5. Is that clear? Now what about q? Q is equal to 1 minus p, that is equal to 1 minus 1 by 5, that is equal to 4 by 5. And n is equal to by 10 shots are fixed. That means n is equal to 10 here. मग ऍक्च्युअल आपण ह्या पद्धतीनं इथं कसं लिहितो, n is equal to 10, x बायनॉमियल राईट डाऊन करत असताना असं राईट डाऊन करतो आपण, b ब्रॅकेट आहे ना. तर इथं हे मिळालं. मग आपल्याला जर प्रोबॅबिलिटी मास फंक्शन ते पीएमएफ ऑफ रॅन्डम व्हेरिएबल ऑफ x काय सांगतो आपल्याला फॉर्म्युलानुसार, p ऑफ x इज इक्वल टू x विच इज इक्वल टू p ऑफ, ऍक्च्युली काय सांगितलंय तुम्हाला दिलाय, पण इथं आपण p ऑफ x इज इक्वल टू फॉर्म्युला काय सांगतो, ncx e रेस टू x q रेस टू n मायनस x कॉमा इथं आपण 0 to 8 लिहितो, बरोबर आहे का. मग इथं गरज आहे का आता हे लिहायची, आता नाही आहे. तर आपल्याला फॉर्म्युल्यानुसार इथं बघायचं आहे हिटिंग ॲटलिस्ट ट्वाईस. आता हिटिंग ॲटलिस्ट ट्वाईसचा अर्थ काय, ॲटलिस्टचा अर्थ तिथून पुढे जास्त, कमीत कमी तेवढं असावं लागतं. म्हणजे p ऑफ x is greater than or equal to 2 upward 10. मग आता या ठिकाणी आपल्याला x is greater than equal to 2 दिलाय. आपण ऍटलिस्ट ला लास्ट टाइम काय भेटलं होतं, 1 minus p of x is equal to 0 ऍटलिस्ट वन्स ला. मग इथं काय करू शकतो, 1 minus p of x is equal to 0 plus p of x is equal to 1. त्याच्या पुढे जायचं नाही, कारण 2 पासून पुढे आहे. या सगळ्यांची ॲडिशन 1 असती. सिमिलरली वी कॅन फाइंड आउट हिअर 1 minus p of x is equal to 0. मग काय आला, ncx म्हणजे 10c0 1 by 5 raised to x means 0 4 by 5 raised to 10. Is that clear? Plus 10c0 ऐवजी आता इथे काय येणार आहे, 10c1 1 by 5 raised to 1 and 4 by 5 raised to 9. Now सगळ्यात छोटा वाला y 1 minus 4 by 5 raised to 9 in bracket 10c0 1 1 by 5 0 1 by 5 raised to 0 1 into 4 by 5 राहणार फक्त, प्लस 10c1 10 1 by 5 into 1 by 5 आहे तसं राहतील, 4 by 5 चा राहील बाहेर आलेला आहे. 1 minus 4 by 5 raised to 9 in bracket 4 by 5 plus 10 by 5. 1 minus 4 by 5 raised to 9 into what, 14 by इथे होतो 5. म्हणजेच काय झाला हा, 4 raised to 9 upon 5 raised to 10 into 14 येतो. मग आता आपल्याला
या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय आहे, इथं बघा 1 मायनस 4 बाय आता 5:9 बरोबर, आणि इथं काय आहे 4/5 प्लस हा म्हणजे 0.8 प्लस 2 म्हणजे किती झाला, 5 ने भाग घालू शकता, 5 2 जा 5 आणि 10 बरोबर आहे का, 5 2 जा 10 40.8 8 जा 40 म्हणजे 1 मायनस 0.3758 हे तुम्ही कशाने सॉल्व करायचं, बाय युझिंग लॉग, बाय युझिंग लॉग यूज करा, लॉग यूज केल्यानंतर तुम्हाला हे मिळेल आणि मग याचा आन्सर काय मिळेल डायरेक्ट तुम्हाला 0.6242. कॅल्क्युलेशन्स यू हॅव टू मेड बाय युझिंग लॉगॅरिथम आणि इथं हे तुमचं फायनल आन्सर येईल. बघा चेक करा, सेम टाईप अँड एक्स पी क्यू या सगळ्या गोष्टी तुम्ही फाइंड आउट केलात की तुम्हाला डायरेक्ट आन्सर काढता येतं आणि ॲटलिस्ट म्हटला की 2 पासून 10 पर्यंत खूप लेंदी होतं. तर पी ऑफ 1 मायनस पी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 आणि पी ऑफ एक्स इज इक्वल टू 1 तुम्हाला करायचं आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल की त्याच्यामध्येच आहे, सपोज दॅट 80% ऑफ ऑल ओन अ टेलिव्हिजन सेट, सपोज दॅट 80% ऑफ ऑल own a television set, if 10 families are interviewed at random, find the probability that इथं सरळ सरळ काय दिसतोय, 7 families own a television set, x is equal to number of families own a television set, own a television set, टीव्ही सेट आपल्याला असं म्हणायचं, own a television set. मग याच्यामध्ये पी काय दिलाय तुम्हाला, 80% ऑफ ऑल ओन अ टेलिव्हिजन सेट. 80% म्हणजे काय, त्याची प्रोबॅबिलिटी दिली आहे ना. 80%चा अर्थ काय, 80/100 म्हणजेच काय झाला, 2 4 जा 2 5 जा म्हणजे p इज इक्वल टू 4/5. therefore q इज इक्वल टू 1 मायनस p दॅट इज 4/5 म्हणजेच काय 1/5. मगासारखा उलटा आला फक्त, p तिथं 1/5 होता आणि q 4/5 झाला होता. आता p 4/5 झाला, q 1/5 झाला. आता n is equal to how many families are there, total 10 families are interviewed actually. 10 families are interviewed. आता n is equal to 10 आला. आता x बदलतो प्रत्येक वेळी. फर्स्ट मध्ये 7 families own a television set, therefore p of x is equal to 7 here exactly. म्हणजे काय, n cx n किती आहे, 10c7 4/5 and 1/5 अशा पद्धतीने असणार. आता हाच पुढे सॉल्व्ह करायचा परत. प्रत्येक वेळी काय लिहायची गरज नाही. फॉर पीएमएफ ऑफ रॅन्डम व्हेरिएबल ऑफ एक्स एन सी एक्स पी रेस टू एक्स क्यू रेस टू एन मायनस एक्स लिहिला तर खूपच छान आहे, बरोबर. आता त्याच्यानंतर आता सुरुवात काय होणार आहे इथं, 10c7. आता 10c7 काय येईल, 10c7 10 फॅक्टोरियल अपॉन 7 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल, बरोबर, इंटू 4⁻7 अपॉन 5⁻10 येणार. 5⁻10 बघा, 4⁻7 5⁻7 5⁻3 म्हणजे 5⁻10 होणार, करेक्ट आहे. आता इथं घेत असताना मग 10 इंटू 9 इंटू 8 पर्यंत आला आणि इथं 6 येतो. 3 3 जा 3 2 जा 2 4 जा 120 इंटू 4⁻7 अपॉन 5⁻8. परत पुन्हा बाय युझिंग लॉगॅरिथम वी कॅन फाइंड आउट द फायनल आन्सर हियर. आणि मग या पद्धतीने आन्सर तुमचं काय येईल, की डायरेक्ट करू शकता. म्हणजेच काय, फॉर आता मी इथं तुम्हाला देतोच. समजा इथं तुम्ही कन्सिडर केला x इज इक्वल टू 120 इंटू 4⁻7 अपॉन 5⁻10. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स, log x is equal to log of 120 plus log of 4⁻7 minus log of 5⁻10. Therefore
काय होईल इथं log of 120 plus 7 log 4 minus 10 log 5 याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करा सगळ्या. परत त्याचा येणारा अँटीलॉग काढा म्हणजे तुम्हाला x ची फायनल आन्सर मिळेल आणि ही x ची फायनल आन्सर काय मिळेल 0.2013. म्हणजे या पद्धतीने तुम्ही आन्सर्स काढला तर तुमच्या लक्षात द प्रोबॅबिलिटी दॅट द 7 फॅमिलीज आर ओन अ टेलिव्हिजन सेट इज 0.2013. आता आपल्याला याच्या पुढे काय करायचं सेकंड आहे ॲट मोस्ट 3 फॅमिलीज ओन द टेलिव्हिजन सेट. ॲट मोस्ट 3 म्हटला तर हे सगळं झालं इथं x काय येणार आहे फक्त x इज ॲट मोस्ट म्हटलं की लेस दॅन ऑर इक्वल टू अप टू दॅट 3 बरोबर. म्हणजे इथं काय येणार 0 पासून 3 पर्यंत सगळे ॲडिशन येणार म्हणजे p ऑफ x इज इक्वल टू 0 प्लस p ऑफ x इज इक्वल टू 1 प्लस p ऑफ x इज इक्वल टू 2 प्लस p ऑफ x इज इक्वल टू 3. अशा पद्धतीनं तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे म्हणजे इथून इथपर्यंतचे आन्सर्स तुम्ही काढला की तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळेल. जसं की आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलं होतं ॲट मोस्टचा ॲडिशन केली होती आणि आपण त्यानुसार आपल्याला एक्झाम्पल्स सॉल्व्ह करता आले होते. म्हणजे काय असं इथं पुन्हा लिहू शकता 10c0 4/5 raised to 0 1/5 raised to 10 plus 10c1 4/5 raised to 1 1/5 raised to 9 plus 10c2 4/5 raised to 2 1/5 raised to 8 plus 10c3 4/5 raised to 3 1/5 raised to 7. Similarly you can find out the values. मग या पद्धतीने तुम्हाला हे सगळे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण बघूया थोड्याच वेळात. काही याच्यामधले एक्झाम्पल्स आपण बघू ज्याच्यामध्ये आपल्याला एन एक्स पी आणखीन क्यू फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे तुम्ही त्याच्यानंतर तुमचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता बाय युजिंग लॉगॅरिथम अँड ऑल. A machine has 14 identical components. सगळ्यात मोठी गोष्ट तिथं अंडरलाईन करायचा 14 identical components that function independently. It will stop working if 3 or more components fail. मला काय सांगितलंय जर का 3 किंवा 3 पेक्षा जास्त components फेल असतील then काय म्हटलंय the function independently it will stop working. It will stop working. वर्किंग करायचंच ते थांबवणार आहे किंवा if 3 or more components fail. चालू राहण्यासाठी काय लागणार किमान 2 तरी चालू पाहिजे ना. जर 3 आणि 3 पेक्षा जास्त जर का बंद पडले तर आपलं स्टॉप वर्किंग काय होतं स्टॉप होतं. इफ द प्रोबॅबिलिटी दॅट कंपोनंट फेल इज इक्वल टू 0.1. आता कंपोनंट फेलचं तुम्हाला प्रोबॅबिलिटी काय दिली म्हणजे पी काय दिलाय 0.1. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट मशीन विल बी वर्किंग. मशीन विल बी वर्किंग म्हटलंय म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त फेल होऊन चालणार नाही. मीन्स हिअर तुम्ही लिहिताना काय लिहिणार एक्स लेट एक्स इज इक्वल टू काय तर एक्स इज इक्वल टू तुम्हाला मशीन विल बी वर्किंग असं पाहिजे आणि पी काय आहे पी द प्रोबॅबिलिटी दॅट द कंपोनंट फेल दॅट इज इक्वल टू 0.1. मग p इज इक्वल टू 0.1 आहे म्हणजेच 1/10. therefore q will be 9/10. 1 minus 1/10 that is 9/10. p मिळाला q मिळाला. n is equal to how many components are there 14 identical components म्हणजे 14 आहे. आता तुम्हाला x मिळवायचा x काय आहे the machine will be working म्हणजे p of x is less than or equal to 2. p of x is less than or equal to 2 म्हणजे कमीत कमी फेल किती झाले पाहिजे 0 1 आणि 2 एवढेच. म्हणजे p of x is less than or equal to 2 म्हणजेच काय which is equal to p of x is equal to 0 p of x is equal to 1 plus p of x is equal to 2. यांची तुम्ही काय करायचे प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचे that will be your answer. समजते. Similarly here the probability that a person picked at random will support a constitutional amendment. म्हणजे x is equal to काय असणार आहे इकडे पुढे बघू आपण आता. Support a constitutional amendment requiring an annual balanced budget is 0.8. Okay, p is given that. Okay,
If 9 individuals are interviewed and they respond independently, what is the probability that at least 2/3 of them will be support? 2/3 of them will be support. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे इथं इंडिव्हिज्युअल्स किती आहेत सोल्युशन मध्ये तुम्हाला लक्षात येईल n इज इक्वल टू 9 दिलाय बरोबर आहे. आता n इज इक्वल टू 9 गिवन p इज इक्वल टू व्हॉट ॲन्युअल बजेट 0.8 आहे 0.8 म्हणजेच काय सॉरी 0.8 means 8/10 2 4 जा 2 5 जा. If p is equal to 4/5, q is equal to 1/5. Correct? Now x is equal to p मिळाला q मिळाला n मिळाला तर x मिळाला पाहिजे 2/3 of them 2/3 at least 2/3 of 9 किती येणार 3 3 जा 9 is equal to 6. at least म्हटलाय म्हणजेच काय p of x is at most ला काय असतो लेस दॅन असतो or equal to आणि at least ला greater than equal to p of x is greater than equal to 6. कळतं म्हणजे p of x is greater than equal to 6 म्हटलं तर 9 पर्यंत जायला जवळच आहे इथं काय प्रश्नच नाही आहे 6 7 8 9 बरोबर आहे 1 - 0 to 5 आपण करू शकत नाही बरोबर. तर या ठिकाणी n is equal to 9 आला p is equal to 0.8 that is 4/5 and q is equal to 1/5 झाला x is equal to 6 p of x is greater than equal to 6 why because given that they asked 2/3 of them will support the amendment असं सांगितलं. at least हा तिथं महत्त्वाचा वर्ड आहे at least म्हटलं की greater than or equal to 6. त्या पद्धतीने तुम्ही NCX e raised to x q raised to n-x च्या फॉर्म मध्ये तुम्हाला ते व्यवस्थित सॉल्व करता येईल. आता नेक्स्ट 6 क्वेश्चन आपण पकडू. a radar complex consists of 8 units. क्लिअरली वाचताच आपल्या लक्षात येतं n is equal to 8 units that operate independently. Again, the probability that the unit defects an incoming missile is 0.9. म्हणजे probability is given 0.9 बरोबर म्हणजेच काय 9/10 म्हणजेच q काय असेल q is equal to 1/10 असेल कंपल्सरी. क्लियर. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट अन इनकमिंग मिसाईल विल बी. आता इनकमिंग मिसाईल विल बी असं म्हटलं x तिथं पहिला x काय असणार आहे बघा x is equal to not be detected by any unit. आता not be detected by any unit कुठल्याच युनिटनं नाही म्हटलं p of x is equal to 0 असणार आहे म्हणजे p of x is equal to 0. सेकंड काय आहे बघा मिसाईल विल बी डिटेक्टेड बाय at most 4 units. at most 4 units म्हणजे p of x is less than or equal to 4. क्लियर. म्हणजे पुन्हा इथं काय येणार आहे p of x is equal to 0 plus 1 p of x is equal to 2 plus p of x is equal to 3 plus p of x is equal to 4. अशा पद्धतीने पुन्हा तुम्ही NCX e raised to x q raised to n-x च्या फॉर्मनी सॉल्व करू शकता. आता एक शेवटचा आपण बघू. इट इज पॉसिबल फॉर अ कॉम्प्युटर टू पिक अप अन erroneous signal that does not show up as an error on the screen. स्क्रीन वरती कुठलाही एरर दाखवत नाही. द एरर इज कॉल्ड अ सायलेंट एरर. तो दाखवणार नाही पण सायलेंट एरर म्हणणार आपण. अ पर्टिक्युलर टर्मिनल इज डिफेक्टिव्ह अँड व्हेन while using the system word processor ही सिस्टम यूज करत असताना it introduces a silent paging error. silent x is equal to silent paging error with probability 0.1. म्हणजे याची प्रोबॅबिलिटी काय होऊ शकते इथं p is equal to given that p is equal to 0.1. क्लियर. इथं काय होणार आहे 0.1. p is equal to 0.1 that is equal to 1/10. therefore q is equal to this will be 9/10. पुढे काय सांगितलं बघा the word processor is used 20 times. definitely the number of the word processor used how many times 20 times during the given. okay. आता त्याच्यानंतर काय आहे during the given week दिलेल्या एका आठवड्यामधलं सांगितलं. find the probability that no silent paging error. आता no silent मगाशी तिथं म्हटलं की defected by not be defected. इथंच काय that not occur असं no silent paging error occur असं सांगितलं आहे. म्हणजे पहिल्याचा आन्सर आहे p of x is equal to 0. आपल्याला x फाइंड आउट करायचं x is equal to 0 p of x is equal to 0. पुन्हा NCX p raised to x q raised to n-x च्या फॉर्म मध्ये टाकून
फाइंड आउट करू शकता. आणि सेकंड आहे फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलिस्ट वन सायलेंट एरर ऑकर्स. आता ॲटलिस्ट वन सायलेंट एरर, आता ॲटलिस्ट म्हटलं की पुन्हा p of x is greater than equal to 1. आता greater than equal to 1 असेल तर definitely we can write down 1 minus p of x is less than 1, म्हणजेच कोण 1 minus p of x is equal to 0. आणि परत मग NCX या पद्धतीने घेऊन n20 आहे 20c0 p raised to म्हणजे 1/10 raised to 0 9/10 raised to 20 घेऊन त्याचा परत तुम्ही काय करायचं कशाने लॉगॅरिथम यूज करून फाइंड आउट करायचे आन्सर्स. आता त्याच्या पुढे एक एक्झाम्पल आहे बघा, थोडंसं वेगळा याच्यापेक्षा, आणि त्याच्यातून आपल्याला काय आन्सर्स काढायचे आहेत बघा. क्वेश्चन असा आहे, a student answered that the mean of binomial distribution, mean of binomial distribution, mean म्हणजे काय NP, बरोबर का. mean of binomial distribution NP is given, binomial distribution is 18 and variance is equal to 12. Check whether the answer of the student is correct or not. आता मीन e of x 18 दिलाय आणि व्हेरियन्स ऑफ x 12 दिलाय, म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात महत्त्वाचं क्यू पी सगळ्यात काढावं लागेल. म्हणजे NPQ अपॉन NP केला तर आन्सर काय येतं बघा 12/18, 6 2 जा 6 3 जा, म्हणजे काय गेला हा Q इज इक्वल टू आला, म्हणजे P इज इक्वल टू काय आला 1/3. आपल्याला क्वेश्चन काय विचारला त्यांनी, the answer of the student is correct or not. Definitely that means 1/3 आला तर NP is equal to 18 आहे, NP is equal to 18 आहे, P is equal to 1/3, N is equal to 1/3 is equal to 18, N is equal to 54. Definitely म्हणजे N is equal to 54 आहे आणि probability lies in between 0 to 1 आहे. P आणि Q बघा दोघे पण, आणि दोघांची ॲडिशन पण काय येते 1 येते, म्हणजे probability mass function आहे. दॅट मीन्स the answer of the student is correct. क्वेश्चन मध्ये तेच विचारलंय, the answer of the student is correct. या पद्धतीने दुसरी विचारला जातो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, let the PMF of random variable of x be p of x is equal to given 4x, this is nothing but NCX, correct, म्हणजे 4cx झाला, 5/9 raised to x and 4/9 raised to 4 minus x. आणि यांनी विचारलंय x is equal to 0 1 2 3 4 find f of x, e of x and variance of x. तुम्हाला e of x विचारलंय आणि variance of x विचारलंय. आता या ठिकाणी तुम्हाला मिळतं p of x is equal to NCX p raised to x q raised to n minus x, and this NCX we can write down like this, n and x, that is NCX है ना. मग आता इथं n कोण आहे 4 आहे, here n is equal to 4, बरोबर, p is equal to 5/9 and q is equal to 4/9. क्लियर. आता आपल्याला काय पाहिजे, e of x that is mean np, करेक्ट आहे ना, np मग n into p काय होगा 4 into 5/9 that is 20/9, 9 2s are 18, 2 remaining, 9 2s are 2.2222 something, बरोबर आहे. आणि मग variance of x काय असणार, NPQ is nothing but the variance of x, variance of x NPQ which is equal to 4 into 5/9 into 4/9, 4 5 are 20, 4 are 80, 80/9 and 1 are 81. आता by using logarithm you can find out. आता त्याचा आन्सर काय येईल, अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर मिळेल बाय युजिंग लॉगॅरिथम. तर अशा पद्धतीने वेगवेगळे क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात आणि आपल्याला ते फाइंड आउट करायचे आहे. पुन्हा अजून एखादं एक्झाम्पल बघू आपण. गिवन दॅट एक्स which related to binomial what n is equal to 10
अँड पी इज इक्वल टू व्हॉट एन पी ओनली एन पी असतो ना अँड ई ऑफ एक्स इज इक्वल टू 8 गिवन दॅट ई ऑफ एक्स इज इक्वल टू 8 फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी द व्हॅल्यू ऑफ पी फाइंड आउट करायचे आहे तर तुम्हाला ई ऑफ एक्स इज इक्वल टू माहीत असला पाहिजे काय आला एन पी ई ऑफ एक्स किती आहे 8 आहे एन पी एन किती आहे 10 इंटू पी 8 अपॉन 10 दॅट इज इक्वल टू पी पी इज इक्वल टू काय 0.8 आणि क्यू विचारला असेल तर काय येणार आहे कंपल्सरी 0.2 येईल अशा पद्धतीने वेगवेगळे एक्झाम्पल्स असतात आणि या एक्झाम्पल्सनुसार तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या त्याच्यानंतरचे सगळे क्वेश्चन्स तुम्ही चेक करा त्याच्यामधले व्हॅल्यू अँड एक्स आणि पी अँड क्यू फाइंड आउट करा बघा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जमतील खरं तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी संपतोय तुम्हाला काही क्युरीज असतील काही शंका असतील त्या तुम्हाला विचारू शकता ट्राय करा आणि तुम्हाला जे क्वेश्चन्स पाहिजेत त्या क्वेश्चनवरचा आणखी एक व्हिडिओ बनवू शकतो जर तुम्ही त्या पद्धतीनं त्या बुकमध्ये बघितला असाल क्वेश्चन तर थँक्यू व्हेरी मच